गुड मॉर्निंग गाईज. तर आता म्हणजे आपण जी फॅमिली ट्रिप प्लॅन केलेली जे की आपली ती गुजरात राज्यात आहे, आपण त्याच्यासाठी तयार झालेलो आहे. रात्रीचे वाजलेले आता 3:30 4 वाजलेले आहे आणि पूर्ण गँग आपली तयार आहे. हे बघा बघू शकता तुम्ही. हे आपले साई शेठ, कार्तिक शेठ आणि बोलू मामा स्वतः भाऊ पूर्ण गँग आहे. सगळे फॅमिली मेंबर तयार आहेत. बॅगा वगैरे पूर्ण एकदम खतरनाक आहे. आणि हे आमचे साहेब सचिव साहेब. तर आता करू आपण हा व्लॉग शूट एकदम तगडावाला. तर चलो गाईस. तर नमस्कार. आता आम्ही जात होतो ना, तर आमची जी गाडी होती आमची ट्रिपसाठी केलेली, तर ती आलेली होती. तर त्यांना ॲड्रेस माहीत नव्हता, तर आम्ही त्यांना घ्यायला आलो आहे. तर बघू शकता तुम्ही. हे बघा गाई, जी गाडी आहे इकडे येऊ जाऊ गाईज. हे बघा ही गाडी आहे. आपल्या ट्रिपला सुरुवात झालेली आहे. फायनली आपण पूर्ण फॅमिली सोबत गाडीत बसलेलो आहे. आता निघालो आहे आपण. जवळपास धुळ्याच्या पण खूप पुढे निघून आलेलो आहे. अजून तर काही एवढं उजेड पडलेलं नाही म्हणून व्हिडिओमध्ये पण एवढी काही ब्राईटनेस दिसणार नाही. पण तरी आपण फ्रेंड्स लोक काम चालवतो. मेंबर्स आहेत गाडी बघू शकतो. आता आम्ही जवळपास अक्कलपाड्याच्या डॅमला पोचलेलो होतो. अक्कलपाड्याचा डॅम म्हणजे पूर्ण धुळे जिल्ह्याला लाभलेला एकदम म्हणजे महाआश्रय म्हणतो ना, आणि अशी काहीतरी वेगळीच तसा विषय. आणि जवळपास बऱ्यापैकी अक्कलपाडा डॅमचं जे जलसाठा जो आहे तो बऱ्यापैकी आता भरलेला आहे. म्हणजे आता काय वांधाच नाही का. आणि रस्ते बघा तुम्ही, रस्ते पूर्ण एक नंबर येणार. हॉटेल अक्कलपाडा डॅम म्हणजे एकदम खतरनाक आहे, एकदम जबरदस्त. रात्र आहे म्हणून काय एवढं चांगलं व्ह्यू भेटत नाही आहे, पण जसं जसं उजेड पडतं तर तसं एकदम भारी व्ह्यू भेटतो. चलो गाईज, असेच काहीतरी मी एकदम असे काय म्हणलं त्याला सिनिक क्लिप तुम्हाला दाखवेल मी या ब्लॉगमध्ये. चलो गाईज. आपल्या पट्ट्यातले गाणे लागलेले आहे. चर्चा करताना चर्चेला उधाण आले आहे, कारण दोघे सारखे मागायचं. नाही बाय बाबांना म्हटलं कसं काय बरं आहे का बॉस. नाही ताई मी का ते बस स्टँडला सोडून दे का, बस स्टँडला सोडून तू भाऊ विकी. हे गाणं इतकं खतरनाक आहे ना नवीन आता दिलजीत दोसांजचं खुदा गावा. अरे भाऊ खुदा गावा बोल काहीतरी. चांगलं झालं आतापर्यंत. सोनवणे परिवार असं एकही चान्स सोडत नाही की जिथं नाही. एक मिनिट ना, आता बोलू द्या ना मला. सोनवणे परिवार असं एकही चान्स सोडत नाही की जिथं गाडी थांबली आहे
आणि जिथं शिसूला गेलेलं नाही असं एकही चान्स सोडलेला नाही. या ठिकाणी दादूने एक नवीन प्रयोग केला आहे. त्याने शिसूच्या व्यतिरिक्त उलटी करून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आम्ही खरोखर त्या गोष्टीसाठी हे करतो, त्यांचं अभिनंदन करतो. श्रीफळ शाल श्रीफळ आणि 2 ऍसिडिटीच्या गोळ्यातून त्यांचं स्वागत करतो. काही काम नसताना मी नाही सांगतो ना मग. आणि अजून थोड्या काही अंतरावर परत दिदी उतरणार आहे. दीदी बस मागे. नाही आणि पूर्ण पटक्यात उतरू शकतात. मला फक्त उतरायचं म्हणून पुढे मध्ये कोण आबा आहे का तू मध्ये पुढे येऊन लाग ना तू थोडीशी. तर काही आम्ही आता एक ठिकाणी नाश्ता करायला थांबलेलो होतो. भरूच जवळ पोहोचलेलो होतो. तर जिथं थांबलो हॉटेलला तिथं पाणी तर नव्हतं, पण हापसा होता, पाण्याचा हापसा, हँडपंप जो सनी देवलने काढलेला तो. हे बघा तुम्ही बघू शकता आमचा साई शेठ हापसा मारतोय एकदम भयानक. चले काढते नाश्ता करायला लोट. चलो नाश्ता करायला लोट. फायनली आपण स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या जवळपास पोचलेलो आहे आणि सगळेजण झोपलेले, सगळेजण जागे होऊन गेले. आणि थांबा मी तुम्हाला काहीतरी दृश्य दाखवतो. हे बघा काहीच माझा लहान मामा आणि मम्मीमध्ये काहीतरी डिस्कशन चालू आहे एकदम मोठं आला. त्याने कॅमेरा फक्त उठून आलेला आहे तो इकडं. तर काहीच आता आपण जे आपली बस सर्व्हिसचं स्टेशन आहे तिथं पोहोचलेलो आहे. ऑलरेडी तिकीट अरेंज केलेले होते. आता तिथं पोहोचतो ते सगळे.
हे बघा बस आलेली आहे आमची. लागली बस आता आमची. एकदम एडिट करून टाकता येईल नंतर. हे बघा काहीच बस याला म्हणतात बस. आम्ही कधी पाहिलेलं नव्हतं. आम्ही कधी पाहिलेलं नाही बस. अरे इकडे वाहणार आहे बंद होते त्याला बोल ना. हां झालं पण झालं. तर आता बसमध्ये बसल्यानंतर आपण व्हिडिओ काढू. चलो भाई आता आपली बस आली. बागे 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 सगळे 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 पटापट हळूहळू. चला चला. काही आता फायनली आपण बसमध्ये बसलेलो आहे. एकदम आपण तर मागच्या सीटवर बसलेलो आहे. बघू शकता तुम्ही. आम्ही ते कधी बघितली नाही बस. मस्त आहे बस वगैरे. जी सुविधा आहे एक नंबर येतली. टॉप क्लास. हो मागे जागा आहे ना. ही जागा आहे. टॉप क्लास सुविधा आहे इथं. आता आपण जातोय स्टॅच्यू ऑफ युनिटी. हा धुळ्यापर्यंत धुळ्यापर्यंत चालतंय ना. चलो आता फायनली आपण पोहोचलेलो इथं स्टॅच्यू ऑफ युनिटीला सगळी मंडळी. आणि जो लेझर शो आहे त्याचा आमचा टायमिंग होऊन गेलेला आहे. ऑलरेडी आम्ही लेट आहे. आता तिथं चाललं आहे सामान. मी तुम्हाला पहिले स्टॅच्यू ऑफ युनिटी दाखवतो. किती म्हणजे खूप भयानक मोठी मूर्ती आहे. चलो काहीच. तर आता हे बघा तुम्ही बघू शकता आपण एकदम जवळ पोचून गेलेलो आहे स्टॅच्यूच्या. सोबत आपली पूर्ण फॅमिली आहे. आता इथं स्लायडिंग चालू आहे. तिथून आपण पुढेपर्यंत जाणार. स्पीड नाही का दिला. स्पीड नाही दिला. मी सांगायचं तसं करायचं. मी पाय ठेव फक्त बस. चल रे सही. ऑटोमॅटिक जाईल. आता आपण स्लाइडवर चालतोय. घेऊन ये रे. आता फायनली आपण मूर्तीच्या जी स्टॅच्यू आहे आपण त्याच्यामध्ये आलेलो आहे. तर तुम्ही बघू शकता एकदम जबरदस्त. आणि AC एवढा पॉवरफुल आहे की थोडा वेळात लगेच थंडी वाजायला लागून गेलेली आहे. एकदम भयानक. गाम तर दिसतं अजून पण वाजेल थोडा.
चलो गाईज बबलून ते नाही सांग. तर इथं काहीतरी चालू आहे. इथं काहीतरी चालू आहे गाईज. तर आता आपण फायनली जे आपले लोह पुरुष जे त्यांच्या चेस्टच्या भागात आलेलो आहे आपण. तुम्हाला मी सगळं म्हणजे एवढं काही इथं बघण्यासारखं नाही आहे, पण आहे चांगलं आहे थोडंफार. ते बघा तुम्हाला एक बाहेरचा व्ह्यू दाखवतो. ते नाव कुठे आहे? स्टॅच्यू ऑफ युनिटी इथं आहे काय? स्टॅच्यू ऑफ युनिटी नाव भारी आहे, मस्त आहे. चलो गाईज. सई काय म्हणतो मग? ए कार्तिक काय म्हणतो मग? काय नाही, काहीच नाही. मळमळल्यासारखं होतं तुला? ठीक आहे, ठीक आहे गाईज. तर कार्तिकने सांगितल्याप्रमाणे आपण वकून देऊ. ठीक आहे गाईज. गाईज आता आम्ही इथं आलेलो होतो म्युझियम मध्ये. आता तिथं थोडे वेस्ट चालू होते ना. बाप खतरनाक डायक. देवेंद्र फडणवीस फुटबॉल प्लेअर. नवाब हमीदुल्लाह हा कुठला असेल बरं? हैदराबाद, भोपाळ नाही भोपाळ मणिपूर. हा बसला. तू घे तुझं घ्या. आता हे 4 राज्य बाकी आहे, 4 राज्य बाकी आहे. भोपाळ बाकी आहे. तो दुसरं महाराजा भालचंद्र. मोहम्मद नाही रे, टीव्ही उचलता नाही रे, ते घे इकडं भोपाळला. जुनागडला असेल बाबा. चालेल ना याचाही. हा जुनागडला असेल. घरी घेऊन जाऊ आपण. जुनागड होय. आणि पुनूरला आता शेवटचं हा कुठं असू शकतो? कोणी गेस करेल का? काय ते काय नाव आहे ते? अय्यर. अरे नाही, पण काय आहे नाव? चला त्रिवेणकोर. त्रवणकोर. मस्त आहे, बघायसारखं आहे, पण एवढं बी नाही. इथं फोटो बघ किती भारी येतील. आता इथं आहे ना एक प्लेज नावाचं म्हणजे एक काय म्हणतो ऍक्टिव्हिटी ती एक प्रकारे. तर इथं मी नाव टाकतोय. बघा नाव टाईप होत आहे आणि डायरेक्ट मग नाव डायरेक्ट स्टॅच्यू ऑफ युनिटीला सगळ्यांना दिसलेलं आहे. असं म्हणणार 23 नाही रे 24 ना. हे बघा काहीच आलं बघा नाव. मोहित सोनवणे ब्लर होतं नाव. आलं नाव. तर आपण भयानक फेमस आहेत गाईज, म्हणजे विशेष आर्ट आहे एकदम बेकार. चलो गाईज आता आपण चाललोय खाली परत झू मध्ये. तर जाऊ. हे बघा आपले छोटे मामा एकदम भयानक. यांचा डान्स तर तुम्ही बघणारच ब्लॉग मध्ये. चलो. आणि त्यांचा पोरगा साई. हां बेकार ब्लॉग बनवतो साई पण. तर चलो गाईज. आपण फायनली म्हणजे वरती तर जाऊन आलेलो होतो त्या स्टॅच्यूच्या वरून. आपण बघितलं पण खालून त्या बघितलं नव्हतं की बाहेरून कशी दिसते जवळ. आता मग आपण मूर्तीच्या जवळ आलेलो. सर कार्तिक मूर्तीच्या जवळ आलेलो होतो. तुम्हाला मी आता ती मूर्ती दाखवतो. आता मी त्याच्या 2 पायांच्या मधून आलेलो आहे बाहेर. तर तुम्ही अनुमान लावू शकता की किती मोठी मूर्ती. हे बघा मी तुम्हाला दाखवतो. पायाचा बोर्ड बघा फक्त. हे बघा गाईस, पायाचा बोर्ड आहे फक्त. आणि ही मूर्ती आहे, सॉरी स्टॅच्यू आहे. एवढं उंच आहे. म्हणजे मी स्टॅच्यूच्या एकदम खाली उभा आहे. तर मला 2 पायांशिवाय काहीतरी म्हणजे 2 पायांशिवाय दुसरं काही दिसतच नाही. एवढी मोठी मूर्ती. चलो काही आता आम्ही उतरतोय खाली 1 लिटरने. चलो. बरंच वेटिंग नंतर आता आपल्याला गाडी भेटलेली. दर्शन केलं आम्ही तिकीटच्या लाईनीत जिथं उभं होतं तिथपर्यंत. आता आम्हाला लिफ्ट भेटलेली आहे. आम्ही आता चाललोय. हे बघा तुम्हाला. चल बजरंग टाकू.
चलो बाबाला बाय बाय. हा मग गाईज नमस्कार. तर आता आम्ही कुठं काम गेलो बसच्या वेटिंग एरियामध्ये, कारण की आता आम्ही चाललो आहे जंगल सफारीला. तर आता बस येण्यासाठी थांबली होती. सगळ्यांनी कुल्फी आईस्क्रीम कोण वगैरे घेऊन घेतलेली होती. मग आता आलेली आहे आमची बस. तर आता आम्ही चाललो आहे. हे बघा आता तुम्हाला एक झलक दाखवली परत बसची. चलो आता बस आलेली आमची. हे बघा बघू शकता तुम्ही बस. याला बस म्हणतात. तुम्ही तर कधी पाहिले नसेल. यालाच बस म्हणतात. तुम्ही नसेल पाहिली कधी अशी बस. यालाच बस म्हणतात. बऱ्याच वेळानंतर थंडीचं वातावरण पसरलेलं आहे. चलो गाईज आता आम्ही चाललो जंगल सफारी. बघू शकता आम्ही काय बोलणार का? आम्ही ड्रेस चांगला होता करायचा. आम्ही तर बसच बघितली. बघा सर MPW इज हिअर. आम्ही बसच बघितली नाही कधी. मागे खरं कंडक्टर दिसतंय मला. फक्त स्टेरिंग म्हणायचं मागे म्हणा अर्धी बस सामान घेऊन जातो सामान आपण. नाही मग तुम्ही एक काम करा ना, बस मध्येच थांबा, उतरू नका. तर गाईज आता आपण बसलेलो आहे जंगल सफारीच्या गेटवर. तुम्ही बघू शकता गेट बघा. गेट बघा गेट कसं आहे. आणि पूर्ण गँग आलेली आहे आता आपली. तर इथून मी तुम्हाला ते तिकिटापर्यंत जायचं पूर्ण प्रोसेस दाखवेल. ते बघा तुम्ही. हा आहे जंगल सफारीचं जे एंट्रन्स आहे त्याचा गेट आहे. आणि तुमचं नाव तुम्हाला माहिती आहे मित्रांनो. काय झालं चला ना. चला ना. हो ना आवाजगर अहो मोर आड्या 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 ए बाय हे बघ काय लपले रे. चलो गाईच आता इथं जे पण आहे ते इथं होणार आहे. तिकिटाच्या इथं आमची ऑलरेडी ऑनलाईन बुकिंग झालेली आहे. आम्ही फक्त एकदा कन्फर्मेशन करू त्यांच्याकडनं आणि लगेच आपलं जे जीप किंवा ओपन काहीतरी असेल जंगल सफारीची गाडी तिच्यात बसू आणि जंगल सफारीचा एन्जॉय घेऊ. तर चलो गाईस तर फायनली आता आपली काहीतरी 2 ते 3 मिनिटात आपली एंट्री झालेली जंगल सफारीमध्ये. चाललो आहे आता मी डायरेक्ट तुम्हाला गाडीत बसल्यानंतर पूर्ण शूट दाखवेल. चलो गाईज आता डायरेक्ट आहे ना, म्हणजे आम्हाला असं वाटलं की गाडी येईल आम्हाला घ्यायला, पण इथं तर डायरेक्ट ओपन खेळ आहे पुरा. डायरेक्ट ओपन मोजका खेळ. सामान्य तुम्हाला एक सीन दाखवतो. तुम्ही सीन बघूनच घाबरून जाऊ. हां हे बघा गाईज दिसतंय का. डायरेक्ट मोजका खेळ. नाही दोन डायरेक्ट बसलेले एकदम खतरनाक डायरेक्ट. भाऊ जाऊ दे रे आंघोळ नको करू.
तो बघ तो तर उपटा झोपलेला दुसऱ्या ह्याच्याने मी आता शूट करतो कारण की मोबाईल काय एवढा घेऊन गाईस. तर आता आम्ही बिबट्याजवळ आलेलो आहे. इकडे इकडे बिबटू भो. लागली बरं काय मस्त बिबटू भाऊ. उठ रे. पिल्ला आहे म्हणजे खतरनाक आहे. चल टॉमी. पपी डाक कॉपी करून पिऊन देईल आपली. तिकडे बघते तिकडे काय बघते काय म्हणते. बघला मग अजून एक ना वरती जाळी काही नाही का जाळीतून आवाज जाईल ना. बबलू बबलू कांट थोडं जोरात केलं. चल रे. हॅलो. मुख्यच रे ते आवाज नाही काढत. हे आता बघितलं भाऊ. बाहेर रे बाहेर रे. हे बघा काही काय उठ ना. उठ ना. डोळे तर उघडे तुझे काय नाटक करतोय. काहीतरी खाल्लंय का त्याने. आज गरज आहे ना बाप्पा तो. इथं काय इथं मदर आहे मदर. टेगू का ती गोरपड. ही गोरपड ही विषारी पण विषारी. हा ही विषारी. म्हणजे आता काढून आणले सांगतात तो सापडे तू सांगतो गोनास रसल वाइपर. अजगर नाही तू गोनस. कुठे कुठे सरक रे सरक रे. हो 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 मस्त गोनस. बेकार विषारी. कलर बदले बघा. हे काय कलर बदलेला आता. ग्रीन इगुआना. हो तो बदलेला कलर बदलला बघते ना कलर. हा बघा कसा खाऊन पडेल. आवदक ना. हो बापरे. आता पुरा पोचलेला आहे. आता पुरा पोचलेला आहे डायरेक्ट. नाही रे बाबा. कुठे रे हे काय ग मम्मी. बापरे हे बघ ना हे बघ. कोण म्हणता म्हणे
इथं काय मम्मा बघतोय आता. त्याचं नाव बघ ना. हो स्पेक्टॅकल कोब्रा. तो बी बसलेला असेल, तो बी आला असेल. कोणतं नाव? कोब्रा आहे कोब्रा. हा, ते तसंच आहे बरं का. ते तिथे होतं तसंच आहे. नावं ठेवून दिली त्याने एक प्रकारे. हा नाही का बाई, हे ओरिजिनल आहे डायरेक्ट. हे बघ ना डायरेक्ट गोल गोल फिरत ना. हे बघ ते नाही बघ पण नाही फोन नाही केला. हर हर महादेव हा. हा. हे बघ. श्री शिवाय पुढे भैया काय ते गोर पडत आहे ना ते. ये भैया या का बरं रोशन बसलाय बहिणी एवढी ठीक आहे. काच सोडून दिला आपण. इकडचे काच सोडून दिले आपण. असं आहे ना आपण. काय तिथं बघितलं ना ॲनाकोंडा. अगं तो पाण्यात नव्हता का मम्मी तो. इथं बघ टेम्परेचर मेंटेन केलेलं आहे बघ बाय मग. ते बघ ही ओरिजिनल गोरपड आहे. ही काय वरती माटकावर मग ती काय विसर राहते का. हा एकदम विसर राहतो भाऊ. कुठे आहे तो. झाड याच्यात घुसलेला असेल. कुठे हा हे बघ हे बघ रे बाय हा बघा इथे बघ. कुठे हा बघ बेकार विसर राहतो. हा बघा ऑरेंज कलरचा. हा बघा हे बघ इकडून दिसतो दादूच्या इथून. हे बघितलं गाईज आता आपण ते रेप्टाईल हाऊस वगैरे बघितलं आणि आता आपण जी जंगल सफारीची गाडी त्या गाडीने आपण रायनो वगैरे बघायला चाललोय. रायनो डिअर वगैरे. तर बघू आता काय काय दिसतं आपल्याला गाडी. आणि मी म्हटलं माझ्या जागा ती का पुरा मागे आपला आता असा लुक झालेला आहे. एवढं फिरून आपला असा लुक झालेला आहे. यांना पाहिलं होतं मग तू म्हणे ते बी हे बघा कार्तिक माझ्या बाजूलाच बसलेला आहे आणि आम्ही कोणाला घाबरत नाही का. वाघ सिंह पोपट चिमणी आपल्या बरोबर तोप रणगाडा पिस्तूल कोणाला नाही घाबरत आपण. आता इथं कोण आहे तो पाण्यात बघ पाण्यात अंग धुतोय पुढे गेल्यावर अंग धुतोय भो. बघ ग मी तो बघ किती उशीर अंग धुतोय आणि तू मला बोलते. तो पाण्यातच राहतो ना. गेंडा गेंडापूर धरून बस रे. नीट बस रे. नीट बस. पूर्ण करावं तिला असं. त्यांना सांगून येतच गाडीत आपण पाहिजे त्याला बोलला ऐकायचं नाही त्यांनी इंडियन गोर. इंडियन गोड ए ते वगैरे काय भारी दिसते बघ. नीलगाय नाही रे. सांड आहे तो सांड. अरे गौर म्हणतात त्याला. गोर म्हणतात त्याला. राणा ए भाऊ माकड बघ. हा डोक्याला हात लावून घे तू. काही ताण नाही. SPZP SQRK ZQ बुटकी टेंगुळा चढ आई काय बापू गेला असं बापू लांब लांब नाही त्यांना काही खाऊ घातलेलं आहे. अजिबात आलं नव्हते एका ठिकाणी सगळे गुंडाळून गिरच्या जंगलात राहतात भाऊ एकदम ऍक्टिव्ह. ते बी क्लायमेट मध्ये काय रे भाऊ झाला. नाही ना इथून बघून घ्या असं पक्ष डायरेक्ट. आम्हाला ते आता तिकडं ते बर्ड्स हाऊस मध्ये घेऊन चालले होते
म्हटलं जाऊ द्या हमारे गाव में हम बहुत चिड़िया आड्या देखते म्हटलं जरूरत तीच नाही डायरेक्ट अशी गंमत झाली तिथं आता. ए हा बघा वारीन बघ कसा बसलेला तिथं. हा इथं मागे बघ ना मध्ये पण आहे ना, मध्ये पण दिसतो. तो बघ तो बघ तो. एखादं घेऊन जायचं का आपण हा, गाडीत जागा बी आहे असं. तू कोण आला ना विकीचा बघू नका. ए आरीन बघ रे आरीन आरीन नाही मारत नाही, डायरेक्ट भाऊ वाघापेक्षा बेकार राहतात ते. हा एकदम खतरनाक. फक्त पळवतात ते आपल्याला. पक्ष्यांचं मस्त असे रे ते तिथं. वेगवेगळे आवाज त्यांचा आवाज येत पण होता ना रे लांब. काय करतात एक एक करून ते एक सिंहाकडे एक वाघाकडे एक बिबट्याकडे काय सोडून बकरा नाही रे ब्लॅक बक आहे रे ते. ए ब्लॅक बक आहे रे ते. नाही मला वाईट दिसतायत. अरे ब्लॅक बक आहे. डिअर आहे डिअर ब्लॅक बक आहे ते. सांबर आहे सांबार हे ब्लॅक बक आहेत बरं का. आम्ही कृष्ण मृग म्हणतात ना ते ते कृष्ण मृग. अरे टीना व्हाईट कृष्ण मृग आहेत ते. इकडे उरलेलं बघ येणारा वातावरण येणारा वातावरण ऐकते बघ. हो आई साळून की काय कराय नाही आधी बघ ती. तो बघ थोडा केवढा मोठा जनावर आहे तो बघ तो हिरव्या कलर मध्ये. बाप सिंगल आपल्या अशी तर आपली शेतात यांना वरून वातावरण आहे डोंगर बघा चितळ 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 म्हणतात चितळ नाही चितळ आहे चितळ वाईट टिपके आले. चला आता झालं आवरून. चला आता तर गाईज मला तरी वाटतंय की आता आमची जंगल सफारी झाली कम्प्लीट. आता आम्ही जाऊ आमच्या परत तिथून आम्हाला त्यांनी पिक केलं तर तिथंच जाणार आहे. तर चलो गाईज नीलगाय तिकडे बघ रे हे नाही बसवत नाही मग मध्ये जिराफ कुठे आहे रे. नाही शाम रुकत बघितलं जिराफ थांबवत होतं 2 मिनिटं. जिराफ आहे झबरा आहे आपल्याकडे पाहायला जास्त मिळत नाही. इथं ना हो चलो गाईच. तर आता बघितलं गेलं बऱ्यापैकी आपलं. तर आपण जाऊ आता आपलं नेक्स्ट स्टॉपला गाईच. आता आम्ही जिथं लेझर शो आहे ना त्या ठिकाणी आलेलो आहे. मी आणि कार्तिक एका सीटवर बसलेलो आहे. बाकी सगळेजण म्हणजे आजूबाजूलाच बसलेले. आम्हाला लवकर पण जायचं आहे म्हणून आम्ही थोडं मागच बसलेलो आहे म्हणजे जेणेकरून शो संपायच्या 5-10 मिनटं अगोदर आम्हाला निघता येईल. आता आहे बघा मी तुम्हाला थोडा रिअर व्ह्यू दाखवतो. हा गाईस आता थोड्याच वेळात तिथं लेझर शो चालू होणार आहे आणि तुम्ही बघू शकता पूर्ण रोडवर लाईटिंग वगैरे चालू झालेली आहे. पूर्ण पब्लिक बसलेली आहे आणि वल्लभभाई पटेल यांचा पुतळा पण पूर्ण ब्लॅक दिसतोय सध्या तरी, पण त्याच्यावर लाईट पडेल तेव्हा तो थोडा चमकून दिसेल.
तर चलो गाईज, जसं ही लेझर शो चालू होईल तसं मी माझा शूट चालू करून देईल. तर चलो मिळते गाईज. तर आता फायनली जो ज्याच्यासाठी आम्ही थांबलो होतो लेझर शो तो आता चालू झालेला आहे. तर आता मी तुम्हाला दाखवतो तो लेझर शो कसा आहे. असं म्हणतात की आशिया खंडातील सगळ्यात मोठा लेझर शो आहे. तर तुम्ही पण आनंद घ्या लेझर शोचा, तुम्हाला दाखवतो. तर गाईज मी आता हा व्हिडिओ इथं स्टॉप करतो, कारण की तो लेझर शो खूप मोठा आहे. तर जसं जसं मला चांगले शॉट्स भेटले तर टाकेल. एक नंबर चलो एन्जॉय करतो.